शालेय शिक्षण मंत्री फौजिया खान यांच्यावर वन्यजीव कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी केली। आंबेडकरी चळवळीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईमध्ये अफजल गुरुला फाशी देऊ नये असे वक्तव्य केले। या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर गोरे बोलत होत्या। दहशतवाद्यांवर वचक बसवण्यासाठी अफजल गुरुला फाशी देण्याची गरज आहे। या प्रकरणी राजकारण न करता अफजल गुरुला त्वरित फाशी देण्याची मागणी शिवसेनेच्या पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेत केली। फौजिया खान यांच्यावर वन्यजीव कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला। शालेय शिक्षण आणि राज्य शिष्टाचार मंत्री फौजिया खान यांनी दक्षिण आफ्रिकेत केलेली शिकार आणि त्यासंबंधीची छायाचित्रे प्रकाशित करणे हे अशोभनीय आहे। परभणी येथील खान यांच्या निवासस्थानी वन्य प्राण्यांच्या कातडी, शिंगे, ट्रॉफी आहेत, त्या कुठून आणल्या याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। सिंचन संदर्भात सरकारने सादर केलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये जनतेची फसवणूक करण्यात आली आहे असा आरोप आमदार डॉक्टर गोरे यांनी केला। पुण्यातील बीडीपी संदर्भात जैन समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी। बीडीपी वगळून इतर खासगी बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये असेही त्या म्हणाल्या। आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती होती आहे। जिल्ह्यांमध्ये पाण्याच्या प्रश्नावरून मोठ्या प्रमाणात तंटे चाललेले आहेत। अशा वेळेला सिंचनाचं पाणी कुठे मुरलं आणि का एवढ्या कमी प्रमाणामधलं सिंचन झालं, श्वेतपत्रिकेत असं सांगितलं जातं आहे की ही आकडेवारी विविध विभागांच्या आकडेवारीत तफावत असल्यामुळे कमी येते। मग प्रश्न हा उपस्थित होतो की सिंचनावरती अब्जावधी रुपये खर्च होऊन एवढं कमी प्रमाणामध्ये उपलब्धता झाली असेल आणि आत्ताच्या या परिस्थितीमध्ये जे संशयास्पद मुद्दे दिसत आहेत, ज्या प्रमाणात खर्च झाला त्या मानाने प्रकल्पांना प्रगती झालेली नाही, त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून जमिनी मिळाल्या नाहीत, याच्यापेक्षाही अनेक ठिकाणी असं दिसतं आहे की कंत्राटदारांना सुद्धा वारेमाप प्रमाणामध्ये पैसे देण्यात आलेले आहेत। तर या सगळ्या मुद्द्यांच्या वरती आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेला अशाच पद्धतीने गंभीर असा प्रश्न म्हणजे 26/11चा हल्ला ज्यावेळेला झाला होता, तर त्यावेळेला सुद्धा अशा चौकशी समितीसुद्धा सरकार मान्यच करत नव्हतं। त्यामुळे या सरकारची एक साधारण भूमिका दिसते आहे की 10-15 दिवस कुठल्याही प्रश्नावरती जोपर्यंत विरोधी पक्ष तो विषय एक टोकाला नेत नाही तोपर्यंत सरकार अंतर्मुख होऊन स्वतःच्या कारभारामध्ये कुठलीही सुधारणा करायला तयार नाही, असं आम्हाला वारंवार दिसतं आहे। सरकारने मावळ गोळीबाराचं सुद्धा असंच आश्वासन दिलं, चौकशी नेमली, पण त्याच्यावर अंमलबजावणीच केलेली नाही आहे। आणि म्हणून सिंचनासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर आम्ही अंतर्मुख होऊन सरकारमध्ये सुधारणा करण्यासाठी चौकशी करू, SITचा निर्णय घेऊ, अशा पद्धतीने तत्वतः मान्यता राज्य सरकारने दिल्याशिवाय अगदी डिबेटिंग कॉम्पिटिशनप्रमाणे हा पक्ष आणि तो पक्ष फक्त चर्चेसाठी चर्चा करून जनतेची वंचना आणि फसवणूक होते असं आमचं मत आहे। आणि म्हणून याच्यापूर्वी आम्ही अनेक वेळेला रात्री उशिरापर्यंत 9-9, 10-10पर्यंत थांबून काही वेळेला पुरवणी मागण्यांवर तर आम्ही 12, 12:30, 1 वाजेपर्यंत काम केलेलं आहे। अशा वेळेला आम्हाला काम करण्याची निश्चितपणाने इच्छा आहे, पण राज्य सरकार कुठल्याही प्रश्नाचं उत्तरदायित्व न देता केवळ राजकारण म्हणून उत्तरं सभागृहात द्यायचा त्यांचा इरादा दिसतोय। आणि म्हणून जोपर्यंत SITची चौकशीची मागणी सरकार आणि खास करून मुख्यमंत्री तत्वतः मान्यता देत नाहीत तोपर्यंत त्या चर्चेमधून जनतेच्या हाती काहीच लागणार नाही, हा खरा प्रश्न आहे। आणि म्हणून आम्ही या संदर्भात सरकारकडे आग्रह धरलेला आहे। एक तर पहिला भाग असा आहे की त्यांनी फोटो काढून चूक झाली असं मान्य केलं, हे ठीक झालं। आता वेबसाईटवरती फोटो तर दिसतातच आहेत, परंतु शिकारीचं समर्थन एक स्वतः शिक्षण आणि राजशिष्टाचार मंत्री करतायत, ही गोष्ट जनतेच्या दृष्टीने योग्य नाही आहे। त्यांनी शिकार केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु पूर्वी पण असं घडलेलं आहे की त्यांच्या रूमवरती काही अतिरेकी राहून गेले, अशा पद्धतीने चर्चा झाली। त्या अतिरेक्यांनी स्वतः जबान्यांमध्ये सांगितलं होतं, सरकारने सांगितलं चौकशीमध्ये की तसं काही घडलेलं नाही। पण त्यानंतर तुम्ही पाहत असाल की त्या विषयावरती काही मुद्दामून कोणी रोज त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही। तर चौकशी झाली तर का, तर त्या वेबसाईटवरचं कोणी बजेट घातलं, हे फोटो कसे काढले, ह्याची चौकशी झाली तर यातली खरी वस्तुस्थिती स्पष्ट होईल असं मला वाटतं। आणि म्हणून चौकशी होणं ही पहिली पायरी आहे। मग नाहीतर अजित पवारांनी स्वतःला क्लीन चिट दिली, फौजिया खान यांनी स्वतःला क्लीन चिट द्यायची, आणि मग अत्राम जे होते ते आदिवासी मंत्री म्हणून त्यांनी काय कोणाचं नुकसान केलं होतं का? मग अत्रामानं जो न्याय लावला तोच फौजिया खानना लावला पाहिजे।